नमः पार्वते हर महादेव। सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय। शिरोमणि हनुमस्वामी महाराज वैराग्य अग्रपाले त्रैलोक्य संपदा विवेक समुद्रेकनवृत्ते सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामामुस्कर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रकारणं तां धर्मचारणं शम्भो प्रणमामि परमं। वागर्थविव सम्पृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वर। त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून क्षेत्राधिपती मन्मथ माऊली माऊलीचा पावन परिसरामध्ये श्रावण मास निमित्त करून काल सांगितल्याप्रमाणे
या ठिकाणी अर्चन होत आहे, अर्पण होत आहे, अनुभव होत आहे. सकाळी उठल्याबरोबर पूजा होतो. पूजाच्या नंतर प्रसाद, प्रसादाच्या नंतर अनुभव म्हणजे प्रवचन. या प्रकारे आम्ही अखंड एक मास, एक महिना श्रवण करतो. आणि वीरशैवांच्या पूर्ण आचरण म्हणजे नित्य नियमाप्रमाणे हे तीन गोष्टी कराव्याच लागते. या तीन गोष्टीपैकी आपण कोणतं करतो घरी? अर्चन म्हणजे पूजा, अर्पण म्हणजे प्रसाद, अनुभव म्हणजे प्रवचन. तीनपैकी कोणतं करतो आम्ही? अर्चना आणि अर्पण करतो. जे मूल मुद्दा आहे ते सोडून देतो. तर अण्णा बसवण्णा अखंडपणे, फक्त श्रावण मास नाही, अखंडपणे हे सत्संग ठेवले होते. सायंकाळी 6 वाजल्याबरोबर प्रत्येक व्यक्ती घर सोडून अनुभव मंडपाला येत होते. त्यांच्या अडीअडचणी सांगून घेत होते. अडचणी म्हणजे कोणतं? मला लेकरं झाला नाही, किंवा माझा कारोबार बरोबर नाही, किंवा बोरफेर झालेली आहे, किंवा पाणी लागणं गेले आणि पीक वाळून गेले, रास भरणं गेले, शेत पिकणं गेले. हे प्रश्न एक बिन होते त्यांच्याकडे. काय प्रश्न घेऊन येत होते? आता बा एवढं हुशार तुम्ही आहात या ठिकाणी, बसवलिंग प्रभूचा अभंग कोणती आहे, मन्मथ माऊलीचा अभंग कोणती आहे? आता अभंग म्हटल्याबरोबर ओळखण्याचा ताकद तुमच्याकडे आहे म्हटलं तर तुम्ही काही मामूली नव्हे. शब्दांना ओळखतात माणूस. शब्द असा असतो तो ज्ञानाचा भाषा तेव्हाच लक्षात येते. ज्ञानी माणसांचं भाषा अभंगाच्या माध्यमातून लिहून ठेवले. कोणीतरी मन्मथ माऊलीच्या नावानं त्या ठिकाणी रचना केली. पहिला शब्द होता त्यांचे. मी म्हटलं हे कसं? महिमान हे शब्द आहे की नाही, हे बगड भाषा आहे. महिमान या शब्दावरच हे कोणीतरी लिहिलेले अभंग. आणि नंतर सांगितले झाडावरती, बेलाच्या झाडावरती शिव म्हणून सांगितले. मला यांना विचारलं हे झाडावरती कसं काय मग शिवबाबा? त्यांना विचारलं. आवड आहे म्हणून झाडाला जाऊन बसला असेल. आवड तुला बेलाच्या पानाची. म्हणून जो हुशार व्यक्ती असतो ना, त्यांच्या भाषा तेव्हाच कळते ही शिकलेली व्यक्ती आहे किंवा अनपढ व्यक्ती आहे. मृद भाषा असते. आणि पूर्वी तुम्हाला सूचना दिलं होतं मी, तरी सुद्धा कधी कधी रिपीट येते. रिपीट करावाच लागतं लक्षात येण्यासाठी. एक आंधळा महाराज बसले होते. आंधळे महाराज म्हणजे कळलं काय? महाराज होते पण तो डोळे नव्हते. रामभद्राचार्य सारखा कितीतरी पुस्तक लिहिली केली. आणि राम मंदिर निर्माण करण्यामध्ये त्यांच्या मोठा सहयोग आहे. कोर्टामध्ये फैसला करावा लागला.
त्यांनी असा प्रत्व तयार करून दाखवलं, जजला मान करावं लागेल, मान्य दिले. म्हणून भव्य मंदिर आम्ही सुद्धा यावर्षी पाहून आलो. प्रयागराजला जायचं आमचं काही इच्छा नव्हते, तरी सुद्धा कोणी कोणी म्हणतात जायचं गरज, काय गरज आहे, संगमाला जायचं काय गरज आहे, तुझा आहे तुझा पसी व्यर्थ भटकलासी. एवढं असताना महाराज अप्पा गुरुमावली तुम्ही सगळ्या लोकांना ज्ञान सांगता आणि तुम्ही जाऊन डुबकी घेता. गंगा तीर्थ एक अवगुण खोली जात जाळे न पुढवी म्हणून. आणि तीर्थ महिमा सांगणारे गुरुमावली तुम्ही तिथं त्या तीर्थात का गेला, एक प्रश्न येते ना कधी कधी. तुम्ही विचारू शकत नाही ते गोष्टी वेगळी. महाराजांना कसं विचारावं काय माहिती की काय की काय काय मनामध्ये प्रश्न तुम्हाला उद्भव झाला असा, तरी त्याच्याबद्दल मी निरसन केलेले आहे, तरी सुद्धा डबल मी सांगत नाही. मला आमंत्रण होतं. गणेशानंद गिरी महाराजांचा आदेश म्हणजे आदेशांपेक्षा त्यांनी नम्रतेनं आम्हाला विनंती केली, माऊली त्या प्रयागराजाचे जे उद्घाटन सोहळा माझा हाताने होणार आहे, ते मान आम्हाला दिलेले आहे आणि माझा इच्छा आहे की तुमच्या हाताने नारळ फोडावा प्रयागराजाची. बघा, यत्तण मामर यत्तण गोये यत्तणी यत्त संबंध होय. दिल्लीहून आले मला बोलायला ते गुरुमावली, आणि तिथं गेल्यानंतर त्यांच्या काय महिमा आहे नंतर मला कळालं. त्या ठिकाणी अवधेशानंद गिरी जगात प्रसिद्ध आहे महाराज. त्यांच्या भागवत कथा चालू होत, त्यावेळी आम्ही मध्यंतरी प्रवेश केलो. तुम्ही होते का? मध्यंतरी प्रवेश केलो. केल्याबरोबर कथा थोडं थांबून रोकून गणेशानंद गिरी जगत गुरु जी यहाँ पे आ गए. उनके साथ में और कोई तो गुरुजी आ गए. ते आमचं ओळख नव्हतं ना त्यांना. नंबर 1 मध्ये मला जे पूर्ण टोटल सुविधा केलेली एक माताजी होती, कितीतरी करोड दिले म्हणते त्या कार्यक्रमात. तर त्या माताजींना बाजू बसायला लावून त्या सिंहासनावर आम्हाला बसवले. तर सांगायचं तात्पर्य, एवढ्या मोठ्या कार्यक्रमात आपल्या रथावर मिरवणूक. तर त्या ठिकाणी दिल्लीहून तमुलूरला येऊन त्यांनी नतमस्तक होऊन गुरु महाराज जी आप आना चाहिए, आपका हाथ से हम शुरुआत करने वाले, आप आना ही चाहिए. कब आना चाहिए? आपका दिल के कभी भी आ सकते, लेकिन 5 शाही स्नान है, कौन सा भी एक शाही स्नान पे आप आए तो ठीक रहेगा, फर्स्ट आए तो बेस्ट रहेगा. तो 19 तारीख होते की फर्स्ट तारीख? 14 जानेवारी. आम्ही तिथून 11 जानेवारीला की काहीतरी निघालो होतो. पहिला मुक्काम बिल्लोली, नंतरचा मुक्काम नागपूर. बघा, नंबर लावायला सुद्धा बरंच वेळ लागते. नागपूरचे भक्त जवळजवळ 5-6 वर्षापासून ती तरसत होते. विश्वंभर 5-6 वर्षापासून त्यांच्या मागणी होती की आपण कधीतरी एक तारीख द्यावं, कधीतरी एक तारीख द्यावं, कधीतरी एक तारीख द्यावं. आम्हाला आदिलाबाद पर्यंत जातो, परंतु नागपूर पर्यंत जाणं शक्य झाले. त्यांच्या लक्षात आलं की
महाराज प्रयागराजला चालले तर नागपूरला ते कसं येणार आहे, तिथूनच जाणार आहे. नंतर हे ग्रुप मध्ये त्यांनी पाहिले, नंतर फोन केले, आम्हाला आपण तुम्हाला त्रास होत नसेल, तुम्हाला प्रॉब्लेम होत नसेल तर एक वेळ आमच्या वाणीकडे लक्ष देऊन ऐका म्हटले. आता तर तुम्ही तसं तारीख देऊ शकत नाही, सहज आम्हाला तारीख मिळू लागली. तर कसं मी इथून चाललात तुम्ही प्रसाद करून पूजा करून जा. आम्हाला तेच पाहिजे होत. आम्हाला कुठं मुक्काम करावा म्हणून आम्हाला प्रश्न पडले होते. आमचा प्रश्नाचं उत्तर भगवंत त्या ठिकाणी व्यवस्था करून दिली. तर त्या ठिकाणी मुक्काम पडलं. इतका आनंद वाटला त्यांना. तर पहिले जे साधू संत, जे महात्मा राम, जे काय आहे अवतारी पुरुष जे आपण म्हणतो ना, ते आमच्या यांना वनवास का आले म्हणून आपण विचार करतो. वनवास का केले असं आपण म्हणत नाही. यांना वनवास कस काय आले? वनवास आले नाही, पण वनवास का केले म्हटलं तर त्यांच्या अत्यंत वाट पाहणारे भक्त वाटामध्ये उभा होते. म्हणून त्यांच्या कल्याण करण्यासाठी त्यांना गरज होत की ते वनवास करणं फार महत्वाचं आहे. हे लक्षात आमच्या लक्षात येत. शबरीसारखे कितीतरी वाट पाहणार, अहिल्याबाई सारखं कितीतरी वाट पाहणार. म्हणून त्यांच्या त्या ठिकाणी कल्याण करत 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 जसं नदी जातो ना, डायरेक्ट हायवे सारखं नदी जात नाही. लक्षात आलं का? डायरेक्ट जात नाही. वाकडा 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 जाते. वाकडा जाण्याचे एकमेव कारण आहे सगळ्या गावाला पाणी मिळतं. एकमेव उद्देश. महाराज एक ठिकाणी बसत नाही. आम्हाला शिवे दिसत होते, काय फिरत राहते. फिरण्यामध्ये काय मतलब आहे? बघा, 6 वर्ष त्यांना टाइम भेटलेले नाही. विचार करा, एवढं पळापळी करून सुद्धा भेट होत नाही. एवढं त्यांना आनंद वाटला. आणि हे कोणाकडून घडलं माहितीये का? मी प्रयागराजला जावावा म्हणून आम्ही विचार केलेले नाही, परंतु ते जगद्गुरूंनी या भक्तांसाठीच मला बोलून घेतले का असं आम्हाला वाटलं. पुढचं तर गोष्टी भरपूर ठिकाणी ऐकलं, परंतु रिपीट करून सांगतो. नवीन नवीन ऐकणाऱ्याला बरं वाटते. सगळे युट्यूब बघतात का? आमचे युट्यूब कोणी बघत नाही. आता रात्रीचा प्रसाद समाधान, सकाळी पहाटे उठून चालतो. मग दुपारीचं कसं करा? कुठं तर जमत नाही. कुठंतरी विहीर बघावं लागेल, कुठंतरी तळ बघावं लागेल, काहीतरी बघून उभा राहावं लागेल. आता 8 वाजता फोन आले मध्य प्रदेश से फोन आले, गुरुजी आप इधर से जा रहे हो, अंदर रेवा जिला लगेगा और रेवा जिला से थोड़ा अंदर आने के बाद सतना जिला लगता है. आपको दूर तो नहीं होता, लेकिन साइड मार के थोड़ा जाना पड़ता. आपका तात्पर्य क्या है? बोलो. कुछ नहीं गुरुजी, हम खाने वाले पीने वाले नहीं है, हम बनिया है और शिव पूजा आराधन करने वाले हैं, भगवान को बहुत मानने वाले हैं. गलीज काम हम नहीं करते. फिर आप हमारा घर को आना चाहिए, आपका चरण स्पर्श होना चाहिए. मध्य प्रदेश मध्ये मला ओळखणार एक आत घालून मार मार दिसून काय गडबड केलं तर कसं करा? नवीन ठिकाणी जाणं म्हणजे भयानक अवघड आहे. ओळख असला तर पाऊल ठेवावं, नाही तर पाऊल ठेवू नये. ओळख असला तर घरात घ्यावं, नाही तर घरात. पहिले जेव्हा होत
त्या युगामध्ये धोका कोणाला देत नव्हते. आता धोका देणारे लई होऊन गेलेले आहेत. आता काल ड्रायव्हर साहेब बोलले, ते गेले वाटते. ड्रायव्हर साहेब बोलले तर बहिणीचे नवरा, बहिणीचे नवरा, काय म्हणतात की मराठीमध्ये मला कळत नाही. तर बहिणीला लेकरं नाही म्हणून 4-5 लाख रुपये खर्च करून बेंगळूरमध्ये मोठा कारोबार असलेले ते त्याच्या त्या बहिणीला घेऊन जाऊन ठेवले. 5-6 महिना जवळ ठेवून येऊन त्याच्या शुश्रूषे केले, सगळं व्यवस्था केली. आणि हे बहिणीच्या नवरा जाणं येणं सगळं केलं त्या ह्याच्यामध्ये बेंगळूर. त्यानं पाहून घेतलं 30-40 तोला सोनं, 5-50 लाख रुपये. बघितलं, त्या बहिणीला खतम केलं. त्यानं उपकार केले की अपकार केले ते बहिणी. त्याचं कल्याण होऊ दे, याला लेकरू होऊ दे म्हणून त्या स्टोबी काहीतरी करून सगळं टोटल खर्च करून त्याचा व्यवस्थित होऊ दे म्हणून ते बहिणी तेवढा तळमळीनं त्यांनी सेवा केली. परंतु त्या पैशासाठी, ते सोनासाठी त्याला खतम करून टाकला. आता जेलमध्ये पडू नये. सकाळी मला बोलत होतं ते 4 वाजता मी वॉकिंगला गेले तेव्हा म्हणजे अनवळखी असलेल्या व्यक्तीपासून एवढा धोका आहे म्हटलं. अनवळखीच्या व्यक्तीला किती विश्वास करावा हा विचार करा. त्यासाठी विश्वास करायचं नाही. विश्वास करायचा असेल तर कोणाला करावा माहितीये का? फक्त विश्वासात. अमुच विश्वास. कोणावर विश्वास करणं फार अवघड झाले. म्हणून मी विचार केलं, हे कोण आहे की काय? आप मुझे कैसा पहचानते हो? आपका तो परिचय मुझे पता नहीं है. आप तो इतना लंबा सफर, हम इधर इतना दूर आ गए, आपको हम कैसा पहचान सकते? गुरुजी, आप मुझे नहीं पहचानते लेकिन मैं आपको पहचानता हूं. कैसा? मैं तमलूर को आया, तमलूर में आप नहीं मिले. मदनूर में मिलते बोल के कोई तो बोले तो मदनूर गया, मदनूर में नहीं मिले. कहाँ मिलते गुरुजी बोले तो बीदर में मिलते. बीदर में ढूंढ के देखा लेकिन वहीं भी आप नहीं मिले. बाद में पता चला आप कामधेनु गौशाला में रहते हैं. समझ में आ गया. मैं ढूंढते ढूंढते वहां पे आ गया. तब आपका परिचय हुआ. तब मैंने आपका नंबर लिया. बच्चों को लेके मैं आया था. बच्चा बात नहीं करता था. देखो गुरुजी, यही बच्चा है, कितना अच्छा बात कर रहे. देखो तर त्या ठिकाणी बघा, ते त्यांचे वडील गुरुजी शिक्षक आहे. 5 मुलं आहे. 5 मुलांपैकी एक मुलगा एक इंजिनियर आहे. बाकीचे सगळे शिक्षक आहे. त्यांच्या एक सेवा बघून आम्हाला वाटलं, हे दुपारीचं व्यवस्था छान. सगळ्यांना प्रसाद कौन-सा आइटम बनाओ बोले तो बना के रखे. नहीं गुरुजी, आप बोलना चाहिए. नहीं तो मुझे तो नहीं चलता, लेकिन मेरा साथ में 4 आदमी है, उनका व्यवस्था करो. तर मी त्यांना विचारलं, हे फूल, ये सजावट आपको कैसा पता है? फूल डालना, सजावट करना, गुरुजी को ऐसा बाहर खड़ा होकर के उनको पाली डालना, ये तो लिंगायत लोगों को पता है, लेकिन आपको कैसा पता है? मैं यूट्यूब देखता ना, आपका यूट्यूब में देखा, आपका व्हाट्सएप में देखा, इसलिए तो पता चल गए. किसको पूछने का जरूरत नहीं बोले. तर इतकं सुंदर सेवा करून पाठवून दिलं. तर सांगायचं म्हणजे अशा प्रकारचे अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडलं.
आणि तिथं त्या गणेशानंद गिरीच्या महाराजांचा सानिध्यात गेल्यानंतर बरेचसे अनुभव त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी आढळले. अनेक लोकांना भेट सुद्धा त्या ठिकाणी झाली आणि घरात आपण बसून असेल तर त्या सगळे लोकांना भेटणं होत होतं का त्यांच्या अक्षरशः त्यांना पाहिल्यानंतर आमच्या डोळ्यातून अश्रू निघाले. माय हाँ ते सतना जिला है. गुरुजी आप सचमुच में हमारा घर में आ गए क्या, हम तो सपना तो नहीं देख रहे क्या, असं तिने रडले घर घर करून. मैं बोला आप सपना नहीं देख रहे, हम सतना में डायरेक्ट आपका घर में बैठा हूं. म्हणलं सतना जिल्हा आहे. तर मी त्यांना एक गोष्ट म्हणलो, देखो मैं तो गंगा नहाने के लिए त्रिवेणी संगम में जा रहा हूं. जाने से पहले ही मैंने नहा लिया. कहा नहाए जी गुरुजी, आपका अश्रु में मेरा स्नान हो गए. तुमच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारामध्ये माझं आंघोळ झालं. आता भक्तांच्या डोळ्यातून अश्रूमध्ये ज्यावेळी आमचा आंघोळ होतो म्हटलं तर आमचे एवढं भाग्यशाली कोण आहे मला सांगा. हे आहे जोड लावण्याचा एक प्रकारच्या पद्धती. शंभो महादेव या प्रकारचे जोड भक्तांचा गुरुचा लावत असतो. त्याप्रमाणे तिथं जाण्याचा योग त्यामुळं आलेले आहे. जे ज्ञानी व्यक्ती आहे आंधळा महाराज ध्यानला बसले होते. रामभद्राचार्यांचं नाव निघालं होतं. बरोबर. रामभद्राचार्यांना एक मुलाखत घेणारा व्यक्ती विचारले, गुरुजी आंक नहीं है इतना आपने करे, आंक रहे तो कितना करते थे, अगला जन्म में आपको आंक मिलना चाहिए या नहीं चाहिए. तर इतकं सुंदर उत्तर दिला, एक जन्म नहीं ऐसा अनंत जन्म मिले तो मुझे आंक नहीं चाहिए. बघा काय हिंमत असेल. आंधळा व्यक्तीला डोळा एखादी देव देतो म्हटलं तर काय गरज नाही. मी विचलित होत नाही म्हणून एवढा मोठा ग्रंथ मी रचना केलो, म्हणून त्यांना मागणी आहे. त्याप्रमाणे मी अभंग ओळखण्याबद्दल बोलत होतो. आंधळा माणूस झाडाखाली बसलेले तपश्चर्यासाठी जंगलात ध्यानस्थ ऐकू येऊ लागले का सगळ्या ध्यानस्थ समाधी. सकाळी बोललो ना, समाधी पाद, साधन पाद, विभूती पाद, कैवल्य पाद. चार पाद. चार पाद म्हणजे पैवी हे पलंगला राहतात ना, पाय पाय. चार पाद. समाधीपर्यंत जाण्यासाठी साधनाची गरज आहे. साधन समजून घेण्यासाठी सद्गुरूची गरज आहे. सद्गुरू आणि साधना ज्यावेळी एकरूप होतो त्या ठिकाणी कैवल्य आपोआप प्राप्ती होते. कैवल्य प्राप्ती. तस समाधीच्या अवस्थामध्ये बसलेले सद्गुरू डोळे न होते. एक माणूस पळत पळत आला. महाराजाला म्हणलं, हे महाराज, असं बोलायचं. तिकडं आमच्या कोणीतरी माणसं गेलेत का, आवाज वगैरे आलाय का तुम्हाला? आवाज तर आला नाही, मला डोळ्यात तर दिसत नाही. तो निघून गेला. दुसरा एक माणूस आला, त्यानं बी विचार केला. तिसरा एक माणूस आला, त्यांनी विचार केला. चौथा एक माणूस आला,
येऊन त्यांच्या समोर बसला. बसून बोलू लागले. त्यावेळी त्यांनी सांगितलं, मला तर डोळा नाही, परंतु पहिले आलेले जो माणूस होता तुमचं सैनिक होता, नंतर येणारा माणूस सेनाधिपती होता, तिसरा आलेले माणूस मंत्री, आता तुम्ही माझ्या समोर बसलेले तो राजा. असं म्हणून त्यांनी म्हटलं, ओळखलं कसं? डोळं तर नाही तुम्हाला, ओळखले कसं? त्यांच्या बोलण्यावरून बोलले. कलेक्टर ऑफिसमध्ये ज्या वेळेस समोर उभा राहतो त्यांच्या बोलण्याच्या पद्धती वेगळंच राहते. ते गेटला उभा राहते बघा, ते हिसाबानं बोलते का ते? तुम्ही कलेक्टर जवळ जाऊन बघा, त्यांनी एवढं गोड बोलते, एवढं व्यवस्थित बोलते. त्या प्रकारे आमच्या अभंग ओळखणारे, आता आमचा अभंग सुरू झाले नाही माही अजून, अभंग तुम्ही त्या प्रकारचे ओळखले, हे मनमत माऊलीचा अभंग नाही, फक्त त्या अक्षरावरून ओळखले. तर भक्तिभावनानं स्वतःचं नाव न ठेवता कुणी बी लिहिलं असेल, त्यांनी प्रयत्न तर केला आणि तेवढंच नाही, मनमत माऊलीला समोर केला. लक्षात आलं? तेवढं तर त्याग त्यांनी केलेलं आहे. परंतु समजून घेणारे फक्त या ठिकाणी परिपक्व आहेत. आता अभंगाकडे जाऊ की नको? मुळी बाप होता ज्ञानी, तेव्हा लागलो या. किती सुंदर आहे बघा. निरंतर जो बाप आहे, जो संस्कार युक्त आहे, फक्त वरच्यावरी पूजा करून राहणाऱ्या व्यक्तीपासून त्यांच्या संस्कार त्याला लागते म्हणून सांगता येत नाही. माहिती बरेचशे ठिकाणी मी बघितलं, अति पूजा करणाऱ्या मुलं फुल्ल दारी पिऊ लागले, फुल्ल गलीस खाऊ लागले. पूजा करणारे पूजा करणारे बाप, लेकरं मात्र तसं. आणि तेवढंच नाही, काही कीर्तनकार आत्महत्या करून घेतले त्या लेकराच्या तापामुळं. मी खुल्ला सांगत नाही, म्हणजे वडील एवढा कीर्तनकार असताना सुद्धा असं का घडतो, आणि पूजा करणारा बाप असताना असं का घडतात? एकमेव कारण आहे, त्यांना संस्कार आम्ही सगळ्याला देत गेलो, परंतु लेकराला मात्र दिलेले. लहान असल्यापासून ज्यावेळेस संस्कार मिळते, लहान असल्यापासून नाही, पोटात असल्यापासून संस्कार त्याला द्यावा लागतो. जन्मल्याबरोबर त्याला सांगत. आता बघा, सकाळी किती छोटे छोटे लेकराला घेऊन बसतात. ते लेकर गप्प बसत नाही, ते चमचे घेऊन घालायला सुरुवात करतात लिंगावरती पाणी. त्याचं बघून छोटे छोटे लेकर 3-3 तास हलत नाही ते. परवा एक लेकरू बसले, सगळे हालचाल करत होते, परंतु ते लेकर मात्र बिलकुल ढगमळ झालेले नाही, तसंच बसून होती ती लेकरू. बघा, लहान असताना अशा प्रकारचे संस्कार अक्कामादेवीला लाभल्यामुळं काय पाहिजे म्हटले की नाही, जगाचा मला काही संबंध नाही, अनेक संग तोड एक संग जोड, एक संग जोड, एकच संगती जोड मला पाहिजे, अनेक संगतीचा तोड पाहिजे, त्याला मला काही गरज नाही. आई वडील त्या प्रकारचे संस्कार युक्त होते म्हणून ते लेकरू, स्त्री असून सुद्धा तेवढा पराकाष्ठापर्यंत पोहोचणे, त्या जंगलमध्ये भटकणे,
सहज गोष्टी नाही. आता सुद्धा तुम्ही कदळी वनाला जाऊ शकत नाही एकटे, रात्री सुद्धा राहू देत नाही त्या ठिकाणी. आत्ता बी एवढा घोर जंगल आहे, त्या जंगलमध्ये माय कसं गेलं असेल विचार करा. अजून साध्य नाही माय, अजून बी सुद्धा तुम्ही जाऊ शकत नाही. तिथून श्रीशैल पासून 30-40 किलोमीटर आत आहे ते. कोण गेले का माय कदळी वनाला? गेलं नाही. आता दूरूनच बघून घाबरून जाते माणूस, मध्ये कशाला जाते? जात नाही. त्या भुयामध्ये बसून एकांत वास, जीवा शिवा जडली समाधी मिटला प्रपंच सुटली. या प्रकारची उपाधी तोडण्यासाठी फक्त शिवाचा जोड लावण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये लहान वयामध्ये कुठल्या प्रकारच्या अपेक्षा न करता, विकाराच्या बळीला न जाता, किती त्यागी असेल माताजी. सर्वात लहान असलेले माय, सगळं संतांमध्ये बसव कल्याण नगरामध्ये एकदम लहान वयातली मुलगी म्हटलं तर अक्कामाई. म्हणून त्यांचे नाव ठेवले अक्का, म्हणून शब्द वापरले अक्का. कर्नाटकमध्ये शब्द काय आहे? अक्का. मोठी बहिणीला अक्का म्हणतात, छोटीला तंगी म्हणतात. तंगी. मोठीला अक्का, छोटीला तुम्ही काय म्हणता? दोन बहिणच. ते मोठी बी राहिलं तर बहिणी, छोटी राहिलं तर बहीण. हा, अक्काच म्हणते. अक्का म्हणते म्हणजे आमच्यात चोरी केली तुम्ही, कन्नड शब्दांचा चोरी केल्या. मोठी बाई छोटी बाई, ठीक आहे. तर कर्नाटकामध्ये छोटीला काय म्हणतात माय? तंगी. शिकून घ्या कन्नड थोडं. मग मोठीला काय म्हणतात? अक्का. लहान कशी पद्धत आहे ना, बोला. अक्का म्हणजे मोठी, तंगी म्हणजे छोटी. तर त्या बसव कल्याण नगरात असे होते सगळे 30, 35, 40, 50, 60 उमरचेच लोक होते. कोणी छोटा नव्हते. सर्वात लहान लेकरू म्हणजे 16-17 वर्षाची म्हटलं तर महादेवी. महादेवीला अशा प्रकारचे प्रश्न टाकतात अल्लामा प्रभू, हे उत्तर देते की नाही म्हणून. संपूर्ण टोटल IAS ज्यावेळी आम्ही पास व्हायचं असेल तर त्यावेळी परीक्षा कसं करतो? आता आले होते गुरुजी, IAS पास झाले परंतु मुलाखतीमध्ये गळून गेले. पास झाले 3 वर्षाच्या नंतर IAS परीक्षेमध्ये पास झाला म्हणत ते मुलगा. आता गेले ते माझं गावचे. तर मुलाखतीमध्ये गळाले. तसं मुलाखती त्यावेळे कोण घेतले माहिती का? अल्लामा प्रभू. त्यांचे परीक्षा घेतले. प्रत्येक प्रश्नाचा उत्तर फट 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 सांगू लागले. त्यावेळी ते सिंहासन सोडला, उभा राहिला, 2 हात जोडला, शरणो शरणार्थी, शरणो शरणार्थी. करा की शरणो शरणार्थी. आम्ही करलो होतो मित्रांनी. त्यावेळी काय शब्द वापरला? त्याला तंगी तंगी बोलित होते सगळे. त्यावेळी त्यांनी मला अक्का म्हणून हात मारला. महादेवी अक्कंगे नामना शरण शरणार्थी असं म्हणलं. बघा, तेवढा मोठा माणूस, बुजुर्ग 70-80 उंमरचे उभा राहून ज्यावेळी त्यांना हात जोडतो म्हटलं तर किती ज्ञानी असेल ते माने विचार करा. मुळी होता बापा ज्ञानी. त्यांचे वडील अशा प्रकारचे ज्ञानी माणूस होत म्हणून आज त्या अवस्थेला त्यांनी पोहोचले.
लागलो ध्यानी, म्हणून लागलो या वाटाला, या मार्गाला उगा जाणं म्हणजे सहज गोष्टी नाही. म्हणून पूर्वी जन्माचा काहीतरी संस्कार असल्यामुळंच हे गुण तयार होते, नाहीतर गुण तयार होत नाही. जगी बाप ऐसा व्हावा, वंश मुक्तीच जावा. बघा, वंश ज्यांच्या पोटी आम्ही जन्म घेतलो, त्यांच्या पोटी येणारा जो संतान आहे, एखादी साक्षात्कार करून घेतलं ते लेकरू, त्या मार्गी लागून त्यांच्या 7 पिढी तरुण जाते. म्हणा 7 पिढी, 1 पिढी नाही, 7 पिढी. बघा, त्या लेकरापासून कुळाचा उद्धार केल्यानंतर बघा, कधी कधी चांगलं काम केल्यावर कधीतरी म्हणतो उद्धार केलास रे, तुझं बापाचं सगळं कल्याण केलास. सत्यानाश केला तरी मी तसंच म्हणते, वाट लावून टाकले, हो तुझं बापाचं काही केलं नाही, सत्यानाश करून टाकला. आणि बापाचा उद्धार करणारे बी काही लेकरं राहतात. ते मुलगा हाती घेतलं सूत्र, तेव्हापासून महाराजजी काय सांगावं, बिलकुल काही त्रास नाही. आता दुपारी कोणी राहिले होते, ते टपरी चालते पानपट्टीचा, पानपट्टी चालते, तुम्ही बोलले का, पानपट्टी चालते म्हणे. ते पानपट्टी चालून कितीतरी लोकांच्या, त्यांच्या परिवारामधील लोकांच्या सगळं सेवा करत आले. अजून 4-5 पोरं त्या पानपट्टीवर आहे, गेले वाटत. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपण सेवा केल्यानंतर तुमचं नाव निघणार आहे, परंतु कल्याण होते न होते काही सांगता येत नाही. परंतु ज्यावेळेस देवाचा मार्ग लागून ज्यावेळेस तो आत्मज्ञानी होतो, त्यावेळेस त्यांच्या 7 पिढी तरुण जाते, हे लक्षात ठेवा. म्हणून पोटी काय जगी बापा होवा, ज्याने वंश मुक्तीस जावा. पोटी येता हरले ताप, लिंगेश्वर माय बाप. पोटी येता हरले ताप. बघा, ज्यावेळी राम जन्माला आला, माय ऐका, राम ज्यावेळी जन्माला आला, वाळलेले झाड सुद्धा फुटू लागले म्हणे, वाळलेले तळ सुद्धा पसरू लागले, कुठं सर्वत्र वृष्टी होऊ लागलं, सुफळ प्रत्येक वातावरणामध्ये चेंजेस काहीतरी एक आनंदाचा क्षण. बघा, या कपिलाधारला पाऊल ठेवल्याबरोबर तुमचं मन असं रमून जाते, मी कुठंतरी गेलो त्या ठिकाणी, कुठंतरी आमचं पाऊल पडलं. वातावरणामध्ये व्हायब्रेशन, माऊलीचा सानिध्य, आपण त्या ठिकाणी हे आनंद लुटतो. त्या प्रकारे ज्यावेळे पोटात तो येऊ लागला, ठरले गर्भ, तेव्हापासून आनंदाचा वातावरण सुरुवात होते. आणि जन्मल्याबरोबर तिथलं वातावरणच चेंज होऊन जाते, खुशीचं वातावरण. लक्षात आलं का? एक प्रकारचे रावणासारखा जन्म घेतला, असलेले पाणी आटून जाते, पाऊस तर दूरच राहिले, असलेले झाड सुद्धा वाळून जातात, सगळं विपरीत घडतात. विपरीत घडण्याचा एकमेव कारण ते पापी पोटाला आल्यामुळे हे सगळं सत्यानाश होतो. आणि उद्धार करणाऱ्या व्यक्ती ज्यावेळेस पोटी आल्यानंतर सगळं व्यवस्था भरभराट. लक्षात आलं का? लिंगेश्वर माय बाप, माझे माय बाप लिंगेश्वर. लिंगेश्वर त्यांचे गुरु असेल असं मला वाटतं. वडील आजचं बघा, आज बघा महाराज बी किती हुशार.
लिंगेश्वर माय बाप, ते माय बी होते, बाप बी होते, गुरु बी होते. ते दोन सांगितलं, मी तीन सांगितलं. बाप बी होते, गुरु बी होते, माय बी होते, बाप बी होते. लिंगेश्वर आणि माय बाप बघा तीन होते. म्हणून त्यांच्या मुखी हे अभंग निघाले. बाप तसा होता म्हणून बापाचा बी तारीख, गुरुचा बी तारीख, आईचं बी तारीख आणि स्वतःचा बी तारीख आपोआप होत राहते. हे आहे विश्लेषण, म्हणजे दूरदृष्टी असणारे संत. बसवलिंग कोटीचा बाळ त्यांच्या पुरविले. लिंगेश्वर बापांच्या पोटाचं बाळ, त्यांच्या आस काय होतं, मी साधलो यांना साधलो, परंतु बसवलिंगा तू मात्र साधून घ्यायला पाहिजे. त्यांच्या आस मी पुरविलो म्हणून किती खुशीनं बोलतात, हे विचार करायची गोष्ट आहे. त्याला हिंमतीनं सांगणं म्हणजे काही साधा गोष्टी नाही. किती हिंमत असेल सांगायचं. तात्पर्य त्यांच्या पूर्वीले त्यांचे जे होत आज अपेक्षा. आता तुमचं काय अपेक्षा आहे, आमचा बाप मस्त कमाई करा, बिल्डिंग बांधा, माझा मुलगा गडगंच संपत्त जमा करून ठेवा आणि चावी माझ्या हातामध्येच आणून द्यावा. आमचा आळ पुरविले, आमच्या पुरतं जगणारे आम्ही. परंतु त्यांनी मात्र कसं, कोणतं आळ होतं, त्यांच्या आस कोणतं होतं, म्हणजे हे व्यक्ती आत्मज्ञानी व्हावे, जगामध्ये प्रचारक व्हावे, अनुभव प्रत्येकांना वाटायला पाहिजे. विद्यामित्रम प्रवासेषु, विद्या संपन्न असायला पाहिजे, ज्ञान संपन्न असायला पाहिजे, हे इच्छा वडिलांचं. धनवान रूपवान अशा प्रकारचे वाहन चढणारे लोक आहेत, परंतु ज्ञानवान गुणवान बुद्धिमान असं माझा लेकरू व्हावा म्हणून त्यांची अपेक्षा होतं. ते बिल्डिंग काय शाश्वत नाही, लक्षात आलं का. ज्ञान मात्र शाश्वत आहे. म्हणून त्याच्या अभंगवाणीतून एवढं विश्लेषण बसवलिंग प्रभू फार सुंदर या ठिकाणी निरूपण केलेले आहे. त्या प्रकारे आपल्या पोटी येणारे जे लेकरू आहे, कमाई करो या न करो, बिल्डिंग बांधो या न बांधो, व्यवहार विस्तार करो या न करो, परंतु तो स्वतः शांत असायला पाहिजे, स्वतः ज्ञानी असायला पाहिजे. कमाईचं काही खरं नाही. म्हणून अशा पुत्र आमच्या पोटी सुद्धा जन्माला यावे, हेच प्रार्थना कोणाला मागावं, मन्मथ माऊली समोर प्रार्थना करायचं. तुमचा प्रार्थना पूर्ण हो. बघा, तुमचे एक मुलगा एक संन्यासी होत असेल तर तुम्हाला समाधान वाटते का? इमानदारीनं सांगा. अवघड आहे, अवघड. तर हे त्यांच्या आई वडील माझ्याकडे आले, आपण कसं करू, सिद्धू असं करवले, हनुमान करवले, काय करते काय सांगावं, येऊन रडू लागले. आई रडू नको, माय काय करायचं. त्या मठाला होतो, मला तिथे मठ सोडून यायचं नाही गेले. बरं झालं, तुम्ही बी तसं म्हणते का? काय बरं झालं, तर हे सगळं समजून सांगितलं त्याला. लोककल्याणार्थ ज्यावेळेस ते लेकरू जाणार आहे म्हटलं तर तुमचं कल्याण होणार आहे, टेन्शन घेऊ नको म्हटले की त्यावेळेस
तेव्हापासून थोडं शांत बसली ती. लक्षात आलं का? आता हे नळेगाव मध्ये विराजमान झालेले, नळेगाव मठ लागते बघा आपल्या वाट्यामध्ये, तर शिवानंद मठ तिथं विराजमान झाले. सांगायचं म्हणजे लोक कल्याणार्थ ज्यावेळी आपलं संतान पुढे होतो त्यावेळी आमचं कल्याण होतो, हे लक्षात ठेवा. हे लक्षात येण्यासारख्या गोष्ट आहे. 7 पिढी तरुण जातात म्हणून तुम्हाला म्हटलं, त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या सोनाच्या पोटी येणारे, आता तुमचं पोट तर येणं मुश्किल आहे, आता तुमच्या सोनाच्या पोटी येणारा बाळ एक मठाला तर व्हावा किंवा जगाचा कल्याण संताचा विभूती म्हटल्याप्रमाणे फिरत तर राहावं, भटकत राहावं मी म्हणत नाही, फिरत राहावं आणि तुमचे कीर्ती व्हावं, एवढा अपेक्षा व्यक्त करतो. आणि फार सुंदर आज विश्वंभरप्पा या सकाळीच्या वेळेला प्रसादाची व्यवस्था केली. त्याप्रमाणे आपले अलमाजे औराहून आलेले अलमाजे प्रतिवर्षी येतात. 1 दिवसासाठी आपण प्रसादाची व्यवस्था आमच्याकडून राहील असं म्हणून त्यांनी संकल्प या ठिकाणी बाळगलेले आहेत. तेवढंच नाही, नगदीच्या रूपामध्ये सुद्धा त्यांनी समर्पण केलेले आहे. अशा प्रकारचे सहज देणारे भक्त आपल्या सेवा या ठिकाणी करत आहेत. अशा प्रकारचे सहज सेवा तुम्हा सर्वांकडून या ठिकाणी घडत असो एवढं अपेक्षा व्यक्त करू. आता गंगापूरची भक्त सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि मुखेडचे भंडे यांनी गुरुमाऊलीच्या सेवेसाठी भंडी भरून 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 भक्त संख्याला घेऊन आले. भंडी म्हणजे कळलं का? गाडीला भंडी म्हणतात. भंडी भरून भरून भक्ताला घेऊन आले. आपाचा अपेक्षा होतं 25,000 रुपये द्यावा म्हणून एक प्रसादासाठी. आपण तेवढा कशाला म्हणून 36,000 रुपये जमा करून आज प्रसादाची व्यवस्था मुखेडच्या आप्पांच्या सानिध्यामध्ये त्यांनी सेवा केली. परवा त्यांच्या पंडेसाहेबांचं आमचं ओळख झाली तर आम्ही 2 गोष्टी बोललो. तर अशा प्रकारचे अंतःकरणाला सेवा करणारे भक्त त्या ठिकाणी त्यांच्या उपस्थिती लाभले आणि जळकोटचे 5 जगद्गुरु आणण्याचा जो श्रेय तुमच्या नंतर कोणी आणू शकलेले नाही. आता किती वर्ष झाले? आता 96 बघा. 96 म्हणजे 29 वर्षापूर्वी मी बी गेलो होतो जळकोटला. त्या ठिकाणी 5 जगद्गुरूला बोलून घेतले, भव्य कार्यक्रम घेतलं. तर तेव्हापासून त्यांच्या मला ओळख आहे. लक्षात आलं. मला मराठी बोलायला येत नव्हतं. आता थोडं एवढं, तुमचे एवढं नाही, थोडं येत आहे. तर नंतर 29 वर्षाच्या नंतर परवा दावणगेरीमध्ये त्यांच्या बैठक झाली. म्हणजे 5 जगद्गुरू एकत्रित आले. आता नंतर कधी होतात काय सांगता येत नाही. लक्षात आलं का? तर अशा मोठा कार्यक्रम त्यांनी हाती घेतलं. बघा, हे विसरू शकत नाही. अशा प्रकारचे सेवा करणारे भक्त अनंत प्रकारच्या सेवा या ठिकाणी करत आहे. आणि माझ्या परिवारांना सुद्धा गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. तर असंच सेवा घडो. सांबजे नमः पार्वते हर हर.